सो हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, 5:30 वाजलेत आणि आज लेग डे. येस, सो बरीचशी लोक हा फोम यूज करतात या बारसाठी असा, कारण की ज्यावेळी तुम्ही वजन उचलणार त्यावेळी तुमच्या खांद्यावर जास्त असं रफनेस नको यायला. खूप अनकम्फर्टेबल असते, पण मला नाही आवडत हे वापरायला कधी. सो सपलो, अख्खा सपलो आता. ठीक आहे, तसं बघायला गेलं तर हे वेट एवढं पण काही जास्त नाही, पण आपला जो वर्षभराचा गॅप पडलेला, सो जरा हळूहळूच करायला लागणार. वन डे ॲट अ टाईम बेबी, वन डे ॲट अ टाईम. स्क्वॉट झाला, आता 3 व्हेरिएशन: लेग एक्सटेन्शन, हॅमस्ट्रिंग आणि काफ. येस, हे 3 व्हेरिएशन म्हणजे टोटल 4 व्हेरिएशन लेगसाठी. डिसेंट वर्कआउट, जास्त काय ओव्हरलोड नाही, काय नाही. बाय द वे, हा भाई माझ्या आधी असतोय दररोज, 5च्या पण आधी. 2-3 दिवस नव्हताच ना रे? फक्त नाव काय तुझं? याला रोज घेत जाईन उद्यापासून. बॅक So, hamstring, the muscle I love and hate at the same time. आत्ता झालेत 6:10 आणि हळूहळू गर्दी वाढायला लागली आता जिममध्ये. हे बघा, आणि आपला राहिला फक्त 1 व्हेरिएशन, काफ. सो काफ करूया, मग त्यानंतर रॅपअप करायचा. ओके, सो येस, काफ.
अगेन. सो लेग वर्कआउट तर झाला आपला, ठीकठाक झाला. असं लय भारी लय खराब असं काय नाही. स्ट्रेचिंग करायचं म्हणजे बॉडी लूज होते, मसल टाईट झालेले असतात, लूज होतात है ना, रिलॅक्स होते मस्तपैकी. होल्ड फॉर 5 seconds and then leave. Again 5 second hold. सोडा. So सो हे हार्ड तर आहे ब्रो. आय मीन असं नाही की हे दिसतंय सोपं करतोय, पण करण्याची इच्छा पण तर पाहिजे ना आपल्याला. सो येस, लेट्स सी व्हॉट हॅपन्स. माझा प्रयत्न तर हाच राहील की बाबा मी रोज सकाळी 4:30ला उठो, 5 पर्यंत जिमला येऊ आणि गर्दी व्हायच्या आधी वर्कआउट करून घरी जाऊ. म्हणजे माझं असं का नाही की मला ॲप्सच पाहिजे भाई आहे ना, की आपली बॉडी असं 80 kg झालो पाहिजे, असं फुल बल्की, असं का नाही. मला फिट अजाईल बॉडी हवी आहे की की कोणती पण सिच्युएशन येऊ दे आपण हँडल करू शकतो अशी. सो तोच फोकस आहे माझा. आपलं स्ट्रेचिंग पण फायनली झालेलं आहे. आता काय घर गाठायचं, दुसरं काय. आज सुट्टी आहे आपल्याला, सो दिवसभर निवांत. ओके, I will see you tomorrow. Bye.